कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कारण ह्या बाईनं तुला हकलायच्या आधी हिनं आम्हाला दोघींनी घराबाहेर काढला असेल. तुला कळत नाही का गाते? अगं थोडं तरी डोसकं चालव की ग. अगं आते, ही बाई का नाही लई पाताळ यंत्री आहे. तुला असं वाटत असेल का लई सोजवळ आहे ही बाई? तसं नाहीये. अगं ही बाई इतक्या वर्षांनी परत आली आणि तिला हे समजा अचानक मिळालंय. ती बाई का सोडलं हे समजा? तुला दिसनाच झालंय काय बी? ह्या सगळ्या तुमच्या कल्पना आहेत. मला यातलं काहीही करायचं नाहीये आणि मला या घरावर सत्ता गाजवायची नाहीये. कारण हे घर माझं आहे. मला हे घर जपायचंय आणि या घराचा तुम्हीही एक भाग आहात हे स्वीकारलंय मी. तू कोण ग स्वीकारणारी? कोण आहेस तू? बोल की. आम्ही हावतच या घराचा भाग. तू आम्हासनी शिकवाय जाऊ नकस बर का? अहो, मी काय म्हणते की तुम्ही या घराचा भाग आहात, मग तशा वागा ना. एवढ्या तेवढ्या क्षुल्लक कारणांवरून का भांडण उकरून काढताय तुम्ही? तुमचंच घर आहे असं म्हणता आणि अशा बारीक सारीक गोष्टींवरनं भांडत बसता. हाय का आता मी आज भांडायली वे? बघितलंस ही बाई माझ्यावर कशी आरोप करायला? तुला तर आता मी सोडणारच नाही का? लई ऐकून घेतलं तुझं, लई सहन केलंय मी. आता मी करून जाऊ ना. हो बाई काय रो? काय करू तुमचं? हा, मी एवढी चिडचिड करत होतो मगाशी, एवढा राग तरी तुम्ही बरोबर मास्तरीन बाई म्हणजे मास्तरीन बाईच. इतर त्याला समोर बसवून घेतलं, त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि बरोबर त्याला शांत करून स्वतःचं म्हणणं त्याच्या गळी उतरवलंच. हा, शेवटी समजवलंच. कुणीकडनं येतो एवढा समजूतदारपणा? मला का नाही कवा कवा हेवाच वाटतोय तुमचा. मला कवा जमणार तुमच्यासारखं असं शांत संयमी असं बर्फाच्या गोळ्यावाने राहायला. आम्ही खरंच नशीबवान आहे. आमच्या आयुष्यात तुम्ही आणि आई साहेब आहे. दोन अशा खंबीर बायका आहेत ना, आम्हाला काही टेन्शनच नाही. तुम्ही खरंच परफेक्ट आहे बरं काय मास्तरीन बाई. नाही हो, परफेक्ट काय? कोणीच नसतं परफेक्ट. आयुष्य म्हणजे परफेक्ट होण्याचा प्रयत्न असतो फक्त. तो आपण सतत करत राहायचा. म्हणजे काय करायचं? म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या गोष्टीचा हेवा वाटतो त्या गोष्टींनी सुरुवात करा. हा, म्हणजे काही विशेष नाही हो, सोपी गोष्ट आहे. जरा संयमाने वागा, शांतपणे गोष्टी हाताळा. तुम्हाला जमणार नाही ते लगेच, पण त्या दिशेने प्रयत्न तरी सुरू करा. तुम्हाला माहितीये, एखाद्या गोष्टीचा आपण सातत्याने प्रयत्न केला ना की हळूहळू ती आपल्याला आपोआप जमू लागते. आपल्यात बदल होऊ लागतो. बघा तुम्ही. बरोबर आहे तुमचं मास्तरीन बाई, खरंय. प्रयत्न तर करालोय. त्यांच्या अंगावर धावून जातेस? जाणार, 10 वेळा जाणार. ही बाई माझं शिक्षण काढायला, माझे संस्कार काढते ही बाई. आणि तू गप्प बसून ऐकतेस आते? एवढं या बाईला नशिबानं अद्दल घडवल्या. हिला इतकी वर्ष बाहेर ठेवलंय, हिला हिच्या नवऱ्यापासून लांब ठेवलं, हिला हिच्या पोरापासून लांब ठेवलं, तरी बी अक्कल काही येईना या बाईला. कुठली तरी पापच केली असतील हिनं. तू लक्षात ठेव ग, तुला का नाही हे समजा आयुष्यभर भोगायला लागणार आहे. तुला तुझ्या पोराचं प्रेम माया कवा बी मिळणार नाही. अधिपती आमचे आहेत, आमचे. तुझे राहिले नाहीत ते. अधिपती आमच्या ताईचा झालाय. ताईची जागा तुला कवा बी मिळणार नाही आणि कवाच देणार नाही ते. अशीच पोराच्या मायेसाठी तू तडफडत राहणार. बस. लिमिट क्रॉस करताय तुम्ही. हे बघा, अधिपती माझा मुलगा आहे. तो आई म्हणून माझा स्वीकार करेल की नाही हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे. यात तुम्हाला मध्ये पडायचा काही एक अधिकार नाहीये. अजिबात मध्ये पडायचं नाही. खूप ऐकून घेतलं मी तुमचं, आता नाही ऐकून घेणार. बाकी तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल बोललात तर मी त्याचा राग मानणार नाही, पण आई आणि मुलाच्या मध्ये आलात तर मी ऐकून घेणार नाहीये. काय करशील ग तू? मी मध्ये पडणार. काय करशील सांग. मला जे दिसतंय ते मी बोलणार. का बोलताय तुम्ही ह्याच्याबद्दल? हा,
माझ्या मुलाचं मी काय ते बघून घेईन ना. तुमच्या चंचीबद्दल मी कधी काही बोलले का? खबरदार जर तू माझ्या पोरीविषयी काही बी बोललीस तर. का लगेच राग आला ना तुम्हाला? मग इतका वेळ तुम्ही माझ्याबद्दल आणि अधिपतीबद्दल बोलताय ते मी मुकाट्याने ऐकून घ्यायचं. मावशी हिला काय झालं? आणि तुम्हाला मला बोलायचा काही एक अधिकार नाही. एक वेळ भुवनेश्वरींचं मी समजून घेतलं असतं. त्याने खूप केलंय या घरासाठी. पण तुम्ही काय केलंय? भुवनेश्वरीने तुम्हाला या घरात आणलंय म्हणून तुम्ही आलात. पण तुम्ही माझ्या अधिपतीसाठी काहीही केलं नाहीये हे मला चांगलंच माहित आहे. त्यामुळे तुम्हाला मध्ये बोलायचा काहीही अधिकार नाहीये. हे थोबड फोडी ना तू असं काय बोललीस तर. तुला काय माहिती का? तू होतीस का इकडं? मी काय केलं या घरासाठी? मी किती खस्ता खाल्ल्यात ते तुला कुठं माहितीये का? तू होतीस इकडं? होतीस काय? हा, मी इथे नसले तरी आल्यापासून तुमचं वागणं बघून मी अंदाज बांधूच शकते. ए चारुलता, तुला माहिती नाही ही दुर्गी काय आहे ते. एकदा डोसका सटकलं ना तर मी काय करेन का नाही तुला बी कळणार. काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार तुम्ही? दाखवू? बघायचंय तुला? हो, बघायचंय मला तुमची मजल कुठपर्यंत जाते ती. हात उगारतीस? हाव अधिपती, तुम्हाला माहिती नाही काय झालंय ते. काय बी उदे, तू हात कसं काय उगारतीस? अगं बाकी सोड, वयाचं तरी भान ठेव. बहीण आहेस ना व आई साहेबांची? लाज वाटते तुझी मावशी. आई साहेब आत्ता इथं असताना तोंड शेकलं असतं तुझं. मी भान ठेवतोय तुझ्या वयाचं. माफी माग, चल. नाही अधिपती, मी आईची माफी नाही मागणार. अहो तुम्हाला काय बी माहिती नाही या बाईनं काय केलंय ते. हिला हीच भाषा कळती. लई बघितलं आता हिचं. अहो अधिपती, तुम्हाला दिसत नाही का? अहो हिला हेच करायचंय. हिला भांडणं लावायचेत आपल्यात. आम्ही कसे वाईट हेच हिला सिद्ध करायचंय. म्हणून ही दर येळेला भांडणं उकरून काढत्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.